वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी ही टोपी खूप महत्वाची आहे. निकम गुरुजींच्या आधीपासून चालत आलेली. बैठकीच्या वेळेला मुन्याच्या डोक्यावर टोपी पाहिजे म्हणजे पाहिजे. आपण ना परागरावसाठी कपडे फायनल करायला लागलो बैठकीसाठी, तर कसे वाटतात सांग ना. पण हे आपण ठरवून काय फायदा? पप्पीला विचारलं पाहिजे ना, कारण तिलाच माहित आहे ना परागरावचा चॉईस. कारण तीच भेटत असते ना परागरावला सारखं. काय काय रे काका, काय पण काय बोलतो तू? अरे काय हा भेटत असती म्हणजे परागराव आलते ना आपल्याकडं, तेव्हा भेटली असल असं म्हणलं मी. हा तवाच. बघा पप्पी किती घाबरली उगा. मजाक 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 केली मी. भारी मजा करू राहिला रे तू. हा? मी करू का मजा तुझी? हा मजा करू तुझी? नको नको. आप्पा मी निघू का? मला उशीर होऊ राहिला, क्लासला जायचं मला. जाऊ दे ग, जाऊ दे आजच्या दिवस. हा जाऊ नको आजच्या दिवस. त्याला काय होतं? उशीर झाला म्हणा, जमत नाही म्हणा आज. आप्पा बर बर जाय बाई जा. बरं ते ह्या कपड्याचं काय करायचं? ते आमचं आम्ही फायनल करावं का? हा तुम्ही करा ना आप्पा. तुम्ही आहेत, आत्या मी आहे, सगळे तर आहात तुम्ही इथं. जाय जाय जाय. याला घेऊन जाय ना सोबत. हा तो येतो की. चल काका. नाही ग थांब जरा, मला ना आपणकडे जरा काम होतं. काय विसरलो ग मी. काय बरं काम होतं? त्या मेडिकल वाल्या बाईची असतील काही काम. नाही नाही नाही, हा आठवलं. हा ते उद्या बैठक आहे ना, ती बैठक किती वाजता आहे ते विचारावं म्हणलं. अरे बापरे, लयच हुशार झाला यो. हा? का 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 तयारी करावं लागेल ना सगळी. बाबा लयच जबाबदार झाला ह्यो. हा? कसं आहे, 4 वाजताची बैठक आहे आणि 3 वाजता निघावं लागेल. हा कळलं 4 वाजताची बैठक ना. 1 2 3 4 4ची बैठक. आणि किती वाजता निघायचं म्हणलं तुम्ही? मला कळलं, मी सांगते त्याला. चल 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 मी सांगते. आप्पा आप्पा शांत 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 बसा. उगाच बीपी वाढून तुमचा. बसा बरं. आप्पा बस. कसा शांत राहू रे, कसा शांत राहू आणि कसा बीपी ताब्यात ठेवू. ए यार काय आहे? हा आवडलं ना फेशियल? बरं बरं या मग. हा हा करते मी नंतर. हा काय रे हा काय आहे?
माझं काम नाही, यांचं काम आहे. तेच विचार राहिलो मी कशासाठी. त्यांनी एकदा ठरवलं ना दादा तर कुणाचंच ऐकत नाही. राहू दे ना मग, जाऊ दे. अगं चारे पण एवढ्या गाद्या लोड आपल्या घरात सोफा सेट खुर्च्या नाहीये का. बरं समजा कमी पडलं असतं तर मी मागवलं नसतं का. उगा मला लोड येतो का. भारतीय बैठक झाली पाहिजे. मुलीकडचे पहिल्यांदा येऊ राहिले ना आपल्याकडे. हा, सगळं कसं एकदम टकाटक दिसलं पाहिजे. माझं नाही, यांचं म्हणणं आहे. अवघड आहे. हा? जावायचं. हा. ठीक आहे. ए किती पैसे झाले रे तुझे. 2.5. हे जर 250. 250 नाही हो, 2,500 झाले. 2,500. मग एवढे कसे काय. कसं काय म्हणजे टेम्पो काय पहिल्यांदा बोलू राहिले काय तुम्ही. मार्केटला हेच भाव चालू आहे सध्या. एक काम कर, हे 500 दर. याच्यावर 1 रुपया भेटत नाही आत्ताच सांगून ठेवतो. पैसे तर तुमच्याकडून घेणारच नाही मी आता. साहेब बोललेत मला तेच देणार आहेत. ए दर हे 2,500 दर. नाही नाही मारायचं काय मला. गाद्या नीट करून घेते त्याच्याकडनं, नीट ठेवून घेते. ए भाऊ, अवघडे वया जावायचं बी. हे असे काय काय कुठाने करायचे आणि मग आपण हसलो का मानतात. हसायला काय झालं. अगं आलते मी कॉलेजला. हा, कॅन्टीन मध्ये बसले होते. नाही ग बाई, ते लेक्चरला बोर होतं मला. हा, तो किती वेळ तिथे होते. का फोनवर बोलू राहिली का. जेव्हा पाहता फोनवर, जेव्हा पाहता फोनवर. हा, तुला फोनच चुलीत घालते मी एखाद दिवशी. अगं आता ते पाहुणे येतील सगळे. हे कपडे असे चांगले दिसतात का इथं. जरा मदत कर ना काढू लागायला. ओढू कशाला राहिली, करते ना. तुला नाही ग, मम्मीशी बोलते. हा, लय सर बोल राहिली बरं का सोने तू. थांब आता, मुन्याचं लग्न एकदा उरकू दे. ह्यांना सांगून तुझं बी उरकून टाकते. मग कळण कसं असतंय ते. करते ना आता. तुला नाही ग, बोलतो. दुसरा हात लावशील तर झिजन. कोण आहे आता, दिसत नाही का. मुन्नेची आई. आले आले. हे घे धर. हे पाय, मी चालले तिकडं. हे सगळे कपडे नीट घड्या घालून आण. त्याचं आणशीन बोन करून कपड्याचं. आणि हे पाय, ती आपली टोपी पण आण. ती खानदानी टोपी आहे. आणि ती टोपी घालूनच आज मुन्या बैठकीला बसन. नाही तर बैठकच नाही व्हायची. लक्षात आलं ना सगळं. नीट आण सगळे कपडे. हा, काय सांगा या पोरीला काही कळतच नाही मला. काही नाही ग, मम्मी बोलत होती आज आमच्या घरी पाहुणे येणार आहेत ना. ए मला नाही, भावड्याला बघायला. हो, मला अजून लय टाइम आहे. माझ्या वेळेस सांगेल ना तुला. हा, तुला पाहुणे आले ना बघायला, मग तू कर. मग समजेल तुला काय असतं काही नाही. काही नाही ग, उगाच ओरडू राहिली ती. चल ठेवते मी बाय, आता खूप वेळ झाला. अगं बाय. अगं इथं गाडीचा आवाज येतोय त्याच्यामुळे म्हणलं बाय. अगं बाय. चल बाय, कॉलेजमध्ये भेटू. बाय बाय बाय. ऐकू पण येत नाही हिला. टोपी टोपी कुठे. खाली पडले की काय. अरे देवा, गाडी. ए काय झालं. अरे गोळ झालाय. काय गोळ झालाय. टोपी काय फाटली. नाही, मग टेम्पो. टेम्पो गेला. तू नीट सांग काय झालंय. अरे वरती टोपी वाळत घातली होती. हा, माझ्याकडून धक्का लागला, ती खाली पडली. एवढंच आहे ना. मग ठीक आहे ना, असेल कुठे. टोपी कुठे पळून जाणार आहे. अरे गेली पळून. कुठे. टेम्पोत पडली, टेम्पो सोबत. टेम्पो. येडी आहे का तू. टेम्पो कुठून आला होता. नाही माहिती. कोणी पाठवला होता. अरे नाही माहिती. गेला कुठं टेम्पो. अरे नाही माहिती. अक्का काय म्हणली माहिती आहे ना.
आगमनची खानदानी टोपी होती ती नाही तर बैठक नाही तू खानदानी टोपी एक वेळ नातू गेला तर चालेल पण टोपी आता काय करायचं? हे बाई आता तू काहीच करू नको हा जेवढं केलं तेवढं बस झालंय आता जे काही करणार ते अक्का करणार अक्का अक्का चल 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 सोने एकदम भास्कन विचारू नको बरं का मी पाहतो कसं विचारायचं काय घुसूर पुसूर चालली रे बहीण भावाची? काय नाही अक्का हे सोनी विचारू राहिली लग्नाच्या बैठकीत कोणता ड्रेस घालू म्हटलं थांब अक्काला विचारून पाहतो कलवरी म्हणून आतापासूनच तिला हौस आली आहे सगळी. तिला म्हणावं कोणता बी ड्रेस घाल पण जास्त फॅशनेबल कपडे घालू नको. अंग जाग तिला असं कापड घाल. तिला काय कलवरी म्हणून आतापासूनच बैठकीत मिरवायचंय का? हाव ना तिला तेच सांगू राहिलो मी पण ऐकूच नाही राहिली. सोने उगाच त्याच्या मागे झंगट नको लावू. नाही मी साडीच नेसते मग. हा काय बी नेस पण मला पूजा करू दे म्हणजे झालं. अक्का अजून एक. आता काय? काय नाही ते सोनीला पण बैठकीत टोपी घालून बसवू का? तुला कशाला पाहिजे ग टोपी? बायकाने कधी टोपी घातली होती का? मी तेच म्हणू राहिले याला. तो मला म्हणू राहिला की कलवरी म्हणून तुला यायचं असेल ना तर टोपी घालून यावं लागन. खोटं वाटत असेल तो विचार अक्काला. असं म्हणून त्यांनी मला इथं आणलंय. मस्करी करू राहिले का रे म्हातारीची? नाही नाही अक्का काय मस्करी काय. अक्का आपल्याकडे अजून एखादी टोपी असेल ना एक्स्ट्रा? नाही एकच टोपी आहे. पिढ्यान पिढ्या चालत आलेली टोपी आहे ती. लई सांभाळून ठेवली मी ती. हा अक्का घालणं गरजेचं आहे का पण हे टोपी? हा का तुला लाज वाटून राहिली का टोपीची? नाही लाज काय. आपली पद प्रतिष्ठा आहे त्या टोपीत. लाज वाटून कसं चालत? अक्का समजा मी टोपी घातलीच नाही तर? काय काय बोलू राहिला रे? अगं मी आपलं असं सहज म्हणू राहिलो. काही रीत भात कळते का तुला? आता पुत्र खानदानाची रीत भात सांभाळून राहिलो आम्ही आणि तुला टोपी जड होऊ राहिली. हे बघ मुन्या टोपी नाही घातलीस तर लग्नच काय लग्नाची बैठक पण नाही होणार. कळलं ना? काय आपली खानदानी टोपी हरवली? बाबा 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 आणि तू कशाला ती टोपी घालून बाहेर मिरवायला गेलता रे? अरे ती टोपी ना खाली वाळू घातली होती ना तर ती गेली. तेच मुन्या भलेही माझं लग्न झालेलं नाही पण तुझं होतंय म्हणून मी असं कशाला करू रे? मला माहित नाही टोपी कुठे आहे ते. मला काय विचारू? अरे तुला कोण काय म्हणून राहिलं? आम्ही तुझ्याकडे मदत मागायला आलोय. असं तसे डोळे कर की. हा? काय मदत म्हणजे? अरे म्हणजे ती टोपी खाली वाळू घातली होती ना तर मम्मीनी मला कपडे काढायला सांगितले. तर मी मोबाईल वर बोलत होते तर कपडे काढता काढता ती टोपी खाली पडली टेम्पोत. मी मुद्दामने पाडली चुकून पडली. एवढंच आहे होय?
मग चला काढू घे टेम्पोतून चला. अरे काय तुम्ही काका टेम्पो गेला. टेम्पो गेला. टेम्पो नाही तर टोपी नाही, टोपी नाही तर बैठक नाही. अरे देवा कसं करा. सोनी मला सांग टेम्पो कसा होता. काही खास नव्हता बरं का, असंच होता. अगं आपल्याला लग्न नाही करायचं त्या टेम्पोशी. म्हणजे वर्णन कर मला. म्हणजे नंबर लक्षात आहे का तुझ्या. नाही ना. नाही बरं काय लिहिलेलं होतं का त्याच्यावर. हा होतं ना. हा गुड्स कॅरियर हॉर्न ओके प्लीज असं लिहिलेलं होतं. हा आता मिळेल ना टोपी. सोने अगं असं सगळ्यात टेम्पोवर लिहिलेलं राहतं. वर्णन कर कसा दिसायला कसा होता टेम्पो. म्हणजे बघा हा. टेम्पो नव्हता. हा. टेम्पो होता. हा वा. काका 3 चाकी होता, हा लाल रंगाचा होता हा. आणि त्याला वरून छत नव्हतं. हा म्हणून टोपी पडली. बर आणि टेम्पोतून काय आलं. गाद्या. कुणी सांगितल्या होत्या. माहित नाही. बहुतेक दादाने सांगितले असतील. दादाला विचारू का मी. ए बाबा ए आता कुणाला काही विचारायला जाऊ नका आणि सांगायला पण जाऊ नका. हा अरे टोपी हरवली हे जर अक्काला कळलं ना अख्खं खानदान निर्वंश करेल ती. हे बघा नगर काय लय मोठं नाही. आपण जाऊन शोधून काढू. हा टेम्पो सापडला की टोपी सापडेल. हा चला. तू असा येणार आहे का. चल काय पोर आहे तुम्ही पण. पूर्वा काय करू राहिली ग. कबड्डी खेळू राहिले. नीट उत्तर दे की जरा. काय करू राहिली सांग ना. तुला काय पाहिजे. हा ते मला सेफ्टी पिन पाहिजे. पुष्पा आत्याला द्यायची. माझ्याकडच्या संपल्या. दे की जरा. जरा कशाला नी पूर्णच घे. थँक्यू. नी काय हे पाय काय तोफ आहे. ढिडू पेन आहे ते मला दिसलंय पण त्यात पाण्यासारखं काय. त्यांनी दिलंय मला. त्यांनी कोणी. नाही मला खरंच नाही माहित ग. त्यांनी कोणी दिलं. लीलाधर काका. अगं मला खरंच नाही कळलं. सांग ना कोण दिलंय. पराग निकम. काय बाई मला वाटलं जरा लाचशील बिचशील. वेळ नाही. बरं एक विचारू. 5 विचार. मला सांग तू लग्नाला काहून नाही म्हणू राहिली. मी कुठं नाही म्हणू राहिले. ते होय ते मी तेवढ्या पुरतच बोलले ग. मी जर तसं बोलले नसते ना तर उगा आपल्या घरातली भांडणं वाढू राहिली असती. मग मी म्हणलं एक बॉम्ब टाकला. तर आता बघ भांडणं थांबवायची असतील ना मी एक बॉम्बच टाकणार आहे असा. ए पण तू कोणाला सांगू नको. नाही सांगणार. कसली बदमाश आहेस ग तू. बर ते जाऊ दे. अजून एक विचारू. विचार. म्हणजे तुला मुलगा आवडला नाही का. नाही मला वाटलं मुलगा चांगला नाहीये म्हणून तू नाही म्हणू राहिली. ते चांगले. कशाहून म्हणजे आता चांगल्या माणसाला चांगलंच म्हणणार ना. वाईट थोडी म्हणणार. अगं बाई बाई लईच प्रेम जडू लागलंय. प्रेम बिम काही नाही ग. माणूस म्हणून चांगले वाटले मला एवढंच. म्हणजे आपल्या घरचे जसे मला शिकू देऊ राहिले ना तसेच ते पण मला शिकू देतील असा आत्ता तरी भरोसा वाटू राहिला. हेच बघ ना पेन दिलं. बाकीचे काय करतात. कुणी गुलाब देत, कुणी ग्रीटिंग देत, मोबाईल देते. त्यांनी पेन दिलं. अजून काय पाहिजे. म्हणजे
ते मला अभ्यासात मदत करणार आहेत असं आत्ता तरी म्हणू राहिले बाबा. अच्छा तसं आहे वय. मला वाटलं अजून एक विचारू, शेवटचं. तू ना आज सगळं संपूनच टाकणी, काही ठेवूच नको. विचार. म्हणजे नाही असं असं तुला नाही वाटत का ग, म्हणजे आता आता लग्न जमलंय तुमचं, त्याला एकांतात भेटावं, त्याच्याशी गप्पा माराव्या, इथल्या इथंच का होईना पण कुठेतरी फिरायला जावं, पिक्चरला जावं, असं नाही वाटत तुला? म्हणजे आम्ही गेलो होतो बघ तसं, असं नाही वाटत कधी? जाऊन दे मग, अजून लई लांबचा पल्ला गाठायचा आहे तुला. पल्ला कसला? नाही म्हणजे आता प्रेम बिमच नाही म्हटल्यावर असं पुन्हा पुन्हा भेटावं कसं वाटणार. पण हे काय, माणूस तुला पटू राहिलाय, हळूहळू आवडायला बी लागल. आता पल्ला काय लांब नाही. या दिलेल्या पेनानच ना तू लवकरच आता लव्ह लेटर लिहिणार त्याला.